करेश मात्रे आणि त्याच्या सोबतीला बॅटर प्रशांत गांगुर्डे आलाय. अप्पू कुंगले षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्ग सोयल RCC राया टीम कडून. दिवे संघासमोर चांगला खेळ, दर्शनीय खेळ राया टीमचा आपल्याला बघायला मिळाला. टिटवाळा या परिसरातून हा संघ बिलॉंग करतोय आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धा आजवर हा संघ खेळत आलाय, जिंकत आलाय. आणि समोर भादवड संघ, तोही संघ आजवर ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा जिंकताना आपण या टीमला देखील बघितलंय. परंतु करेश मात्रेचा बॅटिंग फॉर्म कुठेतरी चर्चेचा विषय राहिलाय. या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून रन्स येणं आता गरजेचे असतील. BTPL भादवड टिमगरपाडा प्रीमियर लीग आणि त्याचबरोबर भादवड बी धमाका ग्रामीण क्रिकेट आणि त्याचबरोबर या दोन्ही गावांच्या प्रीमियर लीगचा एक वेगळाच उत्साह, आनंद या स्पर्धेमध्ये. आणि याच दरम्यान सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल हवेत आहे. क्या तिसरी मर्तबा? जी हा, तिसऱ्या मॅच मध्ये शून्यावर बाद. द बॉल ऑफ भादवड करेश म्हात्रे लगातार 3 मॅच आणि 3 मॅच शून्यावरती बाद झालाय. प्रश्नचिन्ह निर्माण झालं या फलंदाजीवरती. विसरण्यासारखी आहे ही फलंदाजी. आज ही स्पर्धा खरं तर करेश म्हात्रेसाठी विसरण्यासारखी आहे. माईजनं चांगला झेल पकडलाय त्या ठिकाणी. अप्पू कुंगलेला मिळाली आहे सफलता. परंतु दर्शन नाईक सर, कुठेतरी मी म्हणेल ज्या वेळेला आपण आपल्या स्पर्धेमध्ये खेळत असतो त्यावेळेला आपल्या प्रेक्षकांचा जो दबाव असतो, येथील क्राऊडचा जो दबाव असतो, तो दबाव हँडल प्रत्येकी खेळाडूला करणं कठीण जातं. पण मी तर म्हणेन की करेश मागच्या 2 मॅचेसमध्ये देखील शून्यावर बाद झाला होता. कदाचित या मॅचमध्ये जर तो नॉन स्ट्राईक एंडला असता तर, परंतु जर आणि तर कदाचित त्याचा खेळ नक्कीच होऊ शकला असता. हे ओळखायला हवं की आपला फॉर्म जर चांगला नाही तर आपण नॉन स्ट्राईकच्या फलंदाज स्ट्राईकवर तर आणावं आणि आपण थोडासा वेळ घ्यावा सेट होण्यासाठी. परंतु फलंदाजी मजबूत आहे मागे. हो, डेफिनेटली आज बाळानं चांगला खेळ साकारला. अमोल तारेच्या बॅटमधून BTPL मध्ये चांगले रन्स येतात. ग्रामीण मॅच खेळत असताना तो थोडासा स्ट्रगल करताना दिसलाय. अप्पू कुंगले फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्यात आल्या समोरच्या दिशेनं. धावाची संधी असेल. ओ, स्टंपला उखडलाय. आणखी एक फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. अमोल तारे गॉन. काय फ्लेक्झिबिलिटी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली अप्पू कुंगलेची. फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि अगदी समोर सरळ रेषेमध्ये हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. स्टंपला उकडल्या. अगदी बेल्स ऑफ झाल्यानंतर स्टंप बाहेर काढणं गरजेचं असतं आणि चांगला अँटिसिपेशन अप्पू कुंगलेच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 धक्के लागलेत. टेंबोलीच्या विरुद्ध देखील अशीच काहीशी सुरुवात झाली होती. बॅक टू बॅक 2 धक्के लागले आणि त्याच्यानंतर बाळा तरे आला आणि त्या बाळा तरेनं पुन्हा एकदा डाव सांभाळलं आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा बाळा तरेला अवघ्या 3ऱ्या बॉलवर यावं लागलंय. बाळा तरे नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय 4थ्या क्रमांकावर. सामना करेल प्रशांत. ओ, क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर, दांडी उद्ध्वस्त केली आहे. आणखी एक फलंदाज बाद. अफलातून गोलंदाजी, काय गोलंदाजी करतोय अप्पू कुंगले. परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर, प्रत्युत्तरच नव्हतं आणि त्याच्यानंतरचा सेलिब्रेशन पहा. आनंद गगनात मावेना. 3 बॉलमध्ये 3 विकेट. पहिल्या बॉलवर करेश मात्रेला बाद केलं. तदनंतर अमोल तारे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि तदनंतर प्रशांत गांगुर्डे परफेक्ट यॉर्कर त्रिफला उद्ध्वस्त केला. आणि आता थोडीशी शांतता क्रीडांगणावरती आपल्याला बघायला मिळते. प्रेक्षक स्टँड्स मध्ये आपल्याला बघायला मिळते. कारण गावचा संघ खेळतोय आणि ही दयनीय स्थिती आहे सध्याच्या घडीला.
धावांचं अजूनही अकाउंट ओपन झालेलं नाही आणि विकेट आतापर्यंत 3 गेलेत आणि त्याच्यामुळे कॅप्टन आता वर आलाय फलंदाजी करण्यासाठी क्रिश. संघाचा संघ नायक आता मैदानामध्ये दाखल झाल्यात. कुठेतरी आता बॅटिंग क्रमामध्ये आपण बघतोय की दर्शन सर थोडंसं बदल केला आणि स्वतः कॅप्टन वर आलाय फलंदाजी करण्यासाठी, कारण लागोपाठ विकेट्सवरती विकेट येतात. आता डाव सुरू करणं गरजेचं आहे. अप्पू कुंगले वन्स अगेन ओव्हर द विकेट. ओ फक्त हा सॉफ्ट हँडर दिशा दाखवली आहे बॉलला टॅप करत असताना. पहिली धाव फलकावरती आणि आता धावांना सुरुवात करत असताना क्रिश नाईक एका धावेने आता धाव फलकाला आगाज. धावांचा श्री गणेशा. बाळा तरे प्रत्येक मॅच मध्ये चांगला खेळलाय. अप्पू कुंगले वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेट. बाळा प्रत्येक मॅच मध्ये चमकलाय आणि या मॅच मध्ये देखील पिकअप शॉट षटकारानं आगाज केलाय. व्हॉट अ शॉट, फॅन्टास्टिक हिट, सिक्सर. काय टायमिंग आहे, कम्मालीचं टायमिंग. बाला गोल्डन फॉर्म मध्ये आहे. ज्या प्रकारे त्याच्या बॅटमधून रन्स येत आहेत, प्रत्येकी मॅच मध्ये तो चांगला खेळलाय. मागच्या दोन्ही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील या खेळाडूनं मिळवला आणि इथे पहा 3 विकेट गेलेत, परंतु बाळावरती कोणताही दबाव नाहीये. तो त्याचा स्वाभाविक खेळ खेळतोय आणि पहिल्याच बॉलवर आगाज केलाय या षटकारानं. 7 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अप्पू कुंगले वन्स अगेन. ओ फुल टॉस अपील नाव दिस टाइम बाला गॉन. या वेळेला बालाही वाचू शकलेला नाहीये आणि सर्वात महत्वाची विकेट देखील मिळवली आहे. अप्पू कुंगलेनं कंबरडा मोडीत काढलाय. फलंदाजी क्रमाला अपंग केलाय. बरोबर यशांच्या मध्ये सापडला. आणखी एक खेळाडू बाद झालाय आणि चौथा धक्का जयदुर्गा भादवड संघाला. बाळा तरी देखील या महत्वाच्या सामन्यामध्ये जास्त मोठं योगदान देऊ शकला नाही आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय की 7 धावा धावफलकावरती असताना 4 खेळाडू त्या ठिकाणी बाद झालेत आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय माईच कुंगले. यस, सागर तरे आता फलंदाजी करण्यासाठी आलाय. माईच कुंगले गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळेल. क्रिश नाईक स्ट्रायकिंग एंडला. धावांना सुरुवात त्याने केली, त्याच्यानंतर सिक्सरही पाहायला मिळाला, परंतु जास्त वेळ तो आनंद, जास्त वेळ तो हसू आपल्याला बघायला मिळाला नाही बाळाच्या चेहऱ्यावर. यावेळेला आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होतो. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल सरळ विकेट किपर रॉफ तेजाच्या हातामध्ये येतोय. पिता पुत्राची ही जोडी फार कमी संघांमध्ये आपल्याला बघायला मिळते. विकेट किपर रॉफ तेजा यांचे सुपुत्र माईच कुंगले सध्या गोलंदाजी करत आहेत. ओव्हर द विकेट. ओ अनदर गुड बॉल, परफेक्ट फुल लेंथ, ब्युटिफुल बॉलिंग हिअर. आणखी एक चांगला बॉल आणि आला निर्धाव. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आणि आता दबाव भादवड संघावरती वाढलाय. चांगली गोलंदाजी भादवड टेंभोलीच्या विरोधात केली. शॉर्ट ऑफ लेन, आता ऑन साइडला पूल केलाय. हवे त्या बॉल फिल्डर चेंडूच्या खाली, कोणत्या प्रकारे चुकी करणार नाहीये. अप्पू आलाय आणि अप्पू कुंगलेनं पकडलाय चेल. खेळाडू बाद. 5वा धक्का.
शॉर्ट ऑफ लेंथ बॉल ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपरली मिडलिंग करता आलेलं नाही आणि सर मिड विकेटला अप्पू कुंगले चेंडूच्या खाली आलाय. कोणत्या प्रकारे त्यानं चुकी केलेली नाहीये आणि हा 5वा संघ खेळाडू या ठिकाणी बाद होत असताना अगदी 5वा धक्का लागलाय आणि पूर्णपणे आपण बघतोय की निम्मा संघ गारच झालाय. माइट्स कुंगले पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ फ्लिक केलाय, सिक्सर किंग आलाय आणि तोही मैदानाच्या बाहेर. व्हॉट एक्सलेंट टेकन. मुकेश मतेकॉन चांगला फ्लिक पाहायला मिळाला, परंतु तो देखील आता मैदानाच्या बाहेर होत असताना माइजला मिळाली आहे सफलता. काय झेल पकडलाय, जणू काय बल्ब काढलाय बाहेर. असाच हाय जंप घेत असताना बॅक टू बॅक दुसरा झेल पकडलाय अप्पू कुंगलेनं. विकेट गॉन. क्या बात आहे. आणि एक सिमिलरिटी आपल्याला बघायला मिळाली की ज्या वेळेला अप्पू गोलंदाजी करत होता त्यावेळेला माईजचं कॉन्ट्रीब्युशन होतं आणि आता ज्या वेळेला माईज गोलंदाजी करतोय अप्पूचं कॉन्ट्रीब्युशन आहे. वा क्या बात आहे. म्हणजे अप्पू आणि माईज या जोडीनं पूर्णपणे नसतो नाबूद केलंय बादवड संघाला असं आपण म्हणूया. नवीन बॅटर मैदानामध्ये तुषार आलाय. तुषारला कुठेतरी आता हुशारीनं काम करावं लागेल. सागर आहे एका बाजूनं. दोन्ही चांगले स्ट्रोक प्लेअर आहेत, परंतु आता दबाव वाढत गेलाय. हॅट्रिक बॉल होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. लागोपाठ 2 विकेट आले आणि तदनंतर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. माईजनं एकही धाव खर्च केलेली नाहीये. डबल विकेट मेडन पाहायला मिळेल का? शेवटचा बॉल. डबल विकेट मेडन की ट्रिपल विकेट मेडन की एखादी धाव माईजच्या ओव्हरमध्ये. ओकट केलाय. शेवटच्या बॉलवर धाव मिळेल का? प्रयत्न केलाय. थ्रो थोडंसं वाईड आणि शेवटच्या बॉलवर फायनली आली आहे सिंगल आणि आज बरोबर सक्सेसफुल ओव्हर माईज कुंगलेचं हे आपल्याला षटक पाहायला मिळालं. फक्त एक धाव, 2 विकेट्स त्यानं मिळवल्या. 2 षटकांचा केस संपलाय. 8ला 6 गडी बाद. बॅटिंग समोरी तुमच्या समोर आहे. करेश 0वर बाद झाला, प्रशांत 0वर बाद झाला, अमोल तरे 0वर बाद झाला. बाळाच्या बॅटमधून 6 रन्स. क्रिश नाईक 1 धाव त्याच्या बॅटमधून बघायला मिळाली. तदनंतर मुकेश मते देखील 0वर बाद झालाय. 4 खेळाडू आतापर्यंत 0वर बाद झालेत आणि त्याच्याचमुळे परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. अप्पूनं 1 षटक हाताळलं, 7 धावा खर्च करत असताना 3 विकेट्स प्राप्त केल्या आणि माईजनं 1 षटक हाताळलं, 1च धाव त्यानं खर्च केली. 2 विकेट त्याच्या नावी आपल्याला बघायला मिळाले. आणि आता अरमान आलाय. ज्या गोलंदाजानं 5 कंप्लीट केलाय या स्पर्धेमध्ये योगेश भालेकर नंतर या गोलंदाजाच्या नावी 5 राहिला. 6 विकेट आय थिंक त्यानं मिळवले होते. अरमान 6 विकेट आतापर्यंत गेलेत. 8 धावा फक्त स्कोर कार्डवरती आहेत. हो यावेळेला लेक्समच्या दिशेने बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. हा कुठेतरी स्कोरिंग बॉल जरूर होता फलंदाजाच्या दृष्टिकोनातून. प्रयत्न केला होता तुषारनं. एक्सानं धावफलक आता पुढे गेलाय 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन दी बोर्ड नाव. अजूनही मोठ्या संख्येने प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. यॉर्कर लेन ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेने बॉल आणि त्याच्यावरती मिळेल फक्त सिंगल. सिंगल ना आता इथून स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न आणि कधी कधी या परिस्थितीला आता सामोरे जात असताना स्वभावाच्या व्यतिरिक्त खेळ करावा लागतो. पण आता विकेट आता फार लवकर गेलेल्या आहेत. तर सागर आणि तुषार या दोघांनाही माहिती आहे की इथे विकेटी वाचवायच्या आहेत, धावाही बनवायच्या आहेत. त्याच्यामुळे कधी कधी बॅकलिफ लो ठेवून फलंदाजी करावी लागते.
आणि खूप वेळानंतर स्ट्राईक एंडला आलाय सागर. पंचांचा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. रमेश पाटील आम्हाला सांगतात की 9 चेंडूंच्या प्रदीर्घ काळानंतर सागर तरे स्ट्रायकिंग एंडला आला. परंतु आज त्याचं खेळ होणं गरजेचं आहे, त्याच्या बॅटमधून रन्स येणं गरजेचं आहे आणि त्या बनवाव्या लागतील, कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा, 11 रन्स. ओव्हर नंबर 3. हा बॉल फुल टॉस, स्क्वेअर ऑफ द विकेट, वळवलं बॉल इन फ्रंट ऑफ द सेंटर, इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर आणि त्याच्यावरती मिळते ती फक्त एकच धाव. हिटनी बॉल हा देखील होता, बट चर्चा आपण तीच करत होतो ना की कधी कधी ज्या वेळेला लवकर विकेट्स जातात त्यावेळेला स्वभावाच्या व्यतिरिक्त खेळ करावा लागतो, दबाव असतो. सिंगलनं स्कोर आता पुढे गेल्या धावफलकावरती 12 धावा. ओ क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, आरमान विकेट टेकर, लकडी तोड गेंदबाज, उडवली आहे दांडी. 7वा धक्का. लकडी तोड गोलंदाज आहे आरमान. पहिल्या मॅच मध्ये देखील 6 विकेट्स या गोलंदाजाने मिळवले आणि या मॅच मध्ये देखील परफेक्ट यॉर्कर, अराउंड द लेग त्रिफला उद्ध्वस्त केल्या तुषार जोशीचा. 7वा धक्का लागलाय 12 धावा धावफलकावरती असताना. आणि आता असं वाटते की सर्व खेळाडूंना फलंदाजी मिळते की काय. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये भूषण आलाय, भूषण म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला, आणि प्रत्येकी गोलंदाज विकेट मिळवतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण अप्पूला बघितलं, 3 विकेट्स मिळवल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण माईच कुंगलेला बघितलं, त्यानेही 2 विकेट्स मिळवल्या. आणि आता अरमान त्याच्याही खात्यामध्ये 1 विकेट तुम्हाला बघायला मिळते. बारा धावा धावफलकावरती आहेत. सपशील नसतो नाबूत फलंदाजीला केलंय. आणखी एक फलंदाज बाद होतोय. फर्निचर डिस्ट्रॉय करणारी ही गोलंदाजी बॅक टू बॅक आरमानला मिळाले आहेत हे 2 विकेट. अगदी बेल्स ला ट्रीम करत असताना बॉल निघून गेला. हॅव अ लुक ॲट दॅट. कडे खेळण्याचा प्रयत्न होता भूषण म्हात्रेचा. पोझिशनच कळली नाहीये की एक्झॅक्ट त्याला करायचं काय होतं. आणि 8वा धक्का लागलाय. सागर मात्र दुर्दशा बघत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहून आपल्या संघाची. 8वा धक्का लागलाय. असं वाटतच नाही की बादवडचा तोच संघ खेळतोय ज्या संघानं प्रिन्स 11 कासार वडवली सारख्या बलाढ्य संघाला पराभवाची धूळ चारली, जय हनुमान टेंबोली सारख्या बलाढ्य संघाला पराभवाची धूळ चारली. असं वाटतच नाही की तोच भादवडचा संघ आता रायाच्या विरुद्ध खेळतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला आरमान पाहायला मिळेल. 8 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. उमेश नाईक आता मैदानामध्ये दाखल झालाय. राया टीमनं पूर्णपणे डॉमिनेट केलंय या मॅच मध्ये, पूर्णपणे पकड निर्माण केली आहे. याचं कारण आपण जो स्टार्ट मिळून दिला तिथून मात्र संघाला उभारी घेता आलेली नाहीये. हॅट्रिक बॉल अपील जोरदार करण्यात आली होती, परंतु इम्पॅक्ट अगदी आपण बघतो की पिचिंग आउटसाइड लेग स्टंप ते संपासनं सांगितलं आणि त्याच्यावरती मिळते लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 1 धावेने स्कोर. पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा तुम्हाला पाहायला मिळते 13. चला अरमान, लेग बिफोरसाठी आपल्याकडे DRS नाहीये. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव आपल्याला बघायला मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. येस, गुड डिसिजन. पिचिंग आउटसाइड लेग स्टंप अँड ऑल्सो इम्पॅक्ट स्टंपच्या बाहेरच होता. चांगला निर्णय पाहायला मिळाला. ओ यॉर्कर, यावेळेला सटीक यॉर्कर आलाय डॉट बॉल आणि 3 ओव्हरचा केस संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13ला 8 टीम जयदुर्गा भादवड.
शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती आपल्याला बघायला मिळाल्यात. पूर्णपणे दबदबा निर्माण केला या मॅचमध्ये, पकड निर्माण केली या डावावर असं आपण म्हणू शकतो. उमेश नाईककडे देखील चांगले फटके आहेत, परंतु आता गोलंदाजी करण्यासाठी आकिब आलाय. अंतिम 6 बॉल. शेवटचे 6 बॉल आणि आता आकिब गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सागर तरी नॉन स्ट्रायकिंग एंडलाच जास्त काळ आपल्याला बघायला मिळालाय. लोवर फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल येतोय आणि त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव. बॅकआउट ऑफ द स्क्वेअर लेग बॉलला पाठवलं होतं आणि एका धावेने 14 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळाल्या. कमीत कमी 2 तरी मोठे फटके आता इथून शोधावे लागणार आहेत सागर तरेला. थोडाफार काही नाही, गोलंदाजांना तर जागा मिळेल गोलंदाजी करण्याची, कारण आता खूपच कमी टोटल पाहायला मिळाली आहे. या क्रीडांगणाचा विचार करता या धावा भरपूर कमी पाहायला मिळत आहेत. एव्हरी मॅचमध्ये बाळच प्रदर्शन करेल असं नाही आहे. हो, यॉर्कर, सटीक यॉर्कर, परफेक्ट आकिबच्या माध्यमातून आपल्याला यॉर्कर बघायला मिळाला. कारण क्रिकेट हा खेळ टीम गेम आहे. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क. प्रत्येक वेळेला बाळा तरीच्याच बॅटमधून रन्स येतील असं नाही आहे. प्रत्येकाला कॉन्ट्रीब्यूट करावं लागेल. बट या ठिकाणी आपण पाहतोय की आकिबनं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळायचं होतं, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. याही वेळेला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता आणि इथे काय घडले पहा. आपू एक पिक्चर मध्ये आलाय आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. 9वा धक्का. पंधरा धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात आणि आता शेवटची विकेट आहे. हरीश मालावकर फलंदाजी करण्यासाठी आलाय. स्ट्रायकिंग एंडला असेल सागर तरी. म्हणजे फलंदाजी बघा किती मजबूत आहे. हरीश 11व्या क्रमांकावरती आलाय. तोही चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. समोरच्या दिशेने ट्राय केल्या, अगदी हातांना स्पर्श केला होता. आता धाव घेतली जात नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. आकिब पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. शेवटची विकेट आहे, परंतु यावेळेला उडवलाय बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अफलातून टायमिंग. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघतोय की बरोबर स्लॉटमध्ये बॉल होता आणि समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका सागरच्या बॅटमधून आलाय, सिक्सर. पुन्हा फुल टॉस. या ठिकाणी देखील चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. आणि आज बरोबर 4 ओव्हरचा केस संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती आणि 23 धावांचं लक्ष असेल ग्रुप क्वालिफाय करण्यासाठी RCC राया टीमला. मी तुर्तास थांबतोय आणि या स्पर्धेला शुभेच्छा देतोय. पुन्हा एकदा बादवड बीचं मी मनापासून आभार मानतोय की या स्पर्धेचा भाग होण्याची संधी दिली. थँक्स अ लॉट.
and all the best. धन्यवाद समीर ठाकरे सर यांचा आवाज आपण ऐकलात. अतिशय सुंदर समालोचन आणि त्याचबरोबर अतिथी कक्षामध्ये दिलेलं अर्थातच दर्शन नाईक सर आणि समीर ठाकरे सरांचं खूप चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. तर घरच्या मैदानावर या ठिकाणी आपण पाहिलं की जयदुर्गा भादवड संघाची सुरुवातच तितकी चांगली नव्हती. आपण पाहिलं एकापाठोपाठ एक फलंदाज मैदानातून गमावले गेले. एक चांगला संघ तुम्हाला पाहायला मिळाला. 9 गडी बाद 22 धावा धावपलकर आल्यात आणि RCC राया संघाला जो टिटवाळापासून आलेला संघ आहे या संघाला फक्त 23 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष. या ठिकाणी पाहूया क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी घडत असतात. कधी कधी जिंकणारा संघ पराभूत होणारा संघ जिंकतो. हे खरी क्रिकेटचं योगदान आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण क्रिकेटवर प्रेम करतो. तर आजच्या या रजनीमधला हा अर्थातच शेवटचा सामना आपण पाहायला मिळतं. सर्व आयोजकांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. आमचा आवाज तुमच्यापर्यंत देण्याचं काम अर्थातच दीपेश साऊंड सिस्टीम टेमगरपाडा यांचा देखील हार्दिक आभार. प्रिन्स मूव्ही यांच्या प्रथमेश पाटील यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करूया. सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचा हार्दिक आभार व्यक्त करून अजूनही प्रेक्षकांची चांगली गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. पंच गोकुळ पाटील सर अर्थात भादवड, स्वप्नील जोशी सर कल्याण, हरेश परमाद सर कल्याण आणि परेश महाजन सर कोण या सर्व पंचांचा हार्दिक आभार. गुणलेखांच्या भूमिकेमध्ये अल्पेश गायकवाड यांनी खूप चांगले योगदान दे. पिंपलाचे समालोचकांच्या माध्यमातून अर्थात समीर ठाकरे सर आणि त्याचबरोबर दर्शन नाईक सर यांनी दिलेले योगदान या सर्वांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया आणि मैदानाकडे पुन्हा एकदा वळूया. 23 लक्ष. चला सलामीची जोडी मैदानात पाठवा. मी विनंती करेन ते RCC राया संघाला की आपली सलामी जोडी आपण ताबडतोब मैदानात पाठवायची आहे. पहिले षटक पाहूया. कोणता गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी सज्ज होतोय. 23 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष. जिंकणारा संघ हा क्वालिफाय होईल. पाहूया कोणता संघ या ठिकाणी विजय आपल्या नावावर निश्चित करतोय. चला सलामी जोडी मैदानात पाठवा. लगेच मी विनंती करेन RCC राया संघाला विनंती आपण करत आहोत आणि डावाची सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी 2 फलंदाज मैदानामध्ये येतील. पहिले षटक पाहूया. गोलंदाजसाठी या ठिकाणी सज्ज होतात ते गोलंदाज करिश म्हात्रे. जादुई गोलंदाजी, ज्या गोलंदाजीमध्ये आपण पाहणार आहोत की या ठिकाणी निश्चितच कसं परावर्तित होतात या ठिकाणी हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. तर जाऊया लगेच मैदानाकडे. क्षेत्रक्षण सजवलं ते जयदुर्गा भादवड 20 संघाने आणि या ठिकाणी आपण पहिलं षटक घेऊन गोलंदाज करिश म्हात्रे गोलंदाजीसाठी सज्ज होतात. डावाची सुरुवात अप्पू आणि कामराने या ठिकाणी करतोय. कामरान डावाची सुरुवात करतोय, माफ करा. आणि नॉनस्ट्रायकरला अप्पू असेल. आपण बाळा तरे यांनी 2 सामन्यामध्ये सामनावीरचा पारितोषिक मिळवलं. चांगली फलंदाजी त्यांच्यामधून पाहायला मिळाली होती. पण या सामन्यामध्ये फार मोठी अपेक्षा त्यांच्याकडून होती, पण ती अपेक्षा प्रत्येक वेळेला ती यशस्वी होईल असं नाही म्हणता येणार आणि तेच या ठिकाणी घडलं. आणि त्यामुळे या ठिकाणी जयदुर्गा भादवड संघ आपण पाहिलं 22 धावांपर्यंत या ठिकाणी थांबला. वळी आपण मैदानाकडे शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. पहिला चेंडू
पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला. यावेळी फलंदाज अर्थात कामरांनी आणि चेंडूला सरळ फेकून दिला. लॉंगॉन वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार. षटकार 6 धावा. पहिला चेंडू खरं तर थोडासा आखूड टप्प्यात होता. पुढे सरसवला फ्रंट फूटचा चेंडूला या ठिकाणी भिरकावून दिला. वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये 6 धावांचं योगदान इथे मिळालं. पहिल्या चेंडूवर 6 धावा. कारवांच्या बॅटमधून इथे पाहायला मिळालं. करेश म्हात्रे यांच्या पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मोठा फटका. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिले तर ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षक, ऑनसाईडला 4 क्षेत्ररक्षकांची विरचना या ठिकाणी असताना वळतोय मैदानामध्ये पुढच्या चेंडूसाठी. यावेळी माझा चांगला चेंडू इथे पाहायला मिळालं. चेंडू आपण पाहतात तर अगदी उजव्या यष्टीच्या काहीसा बाहेर चेंडू इथे जमिनीला सरपटत चेंडू अर्थात आपल्या पाहिलं. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. 2 चेंडूंची खेळी समाप्त झाली. 6 धावा धापलकावर. पुन्हा एकदा कामरांसाठी पुढचा चेंडू बॅकफुटवर गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जे क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग येतील तो म्हणतं 1 धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. 1 धाव संघाची धावसंख्येत वाढ होती. 7 बिनबाद 7. 3 चेंडू 7 धावांचं योगदान कामराने मिळाले. अप्पू खेळण्यासाठी तयार असेल. पहिला चेंडू खेळता इथे पाहिलं. चेंडूला सोडून दिलं कारण गुडलिंग स्पॉटच्या जवळून चेंडू आपण पाहिलं तर उसळी घेतली चेंडूला आणि या ठिकाणी अर्थात यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची सांगता. चांगलं क्रिकेट आज दिवस रात्र क्रिकेटमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळालं. त्या अर्थात भादवडच्या आणि टेमघर गावाच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. दरम्यान या ठिकाणी मात्र चेंडूला लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्रक्षक चेंडू येते. चेंडूची फेकी ते करतोय. 1 धाव आणखीन धावपलकावर मिळेल. 8 धावा धावपलकर आल्यात. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी मार्गस्थ मैदानामध्ये असताना 23ची गरज आहे. 15 धावांची अजूनही गरज. यावी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट चेंडूचा संपर्क नव्हता. यष्टीचा वेध. पंचांकडे अपील. मात्र आपण या ठिकाणी पाहता पंचांनी दर्शवले की फलंदाज सुरक्षित आणि या ठिकाणी चेंडू मात्र यष्टीचा वेध घेऊन पुन्हा गेला होता. अर्थातच तो पण क्षेत्रक्षक चेंडू येईल आणि 3 धावा येथे आणखीन धावपलकावर. तर धावचीतसाठी येस या ठिकाणी पाहूया. तिसरा पंचांना या ठिकाणी मागणी केली गेले. तीन धावा इथे आहेत की नाही आपण पाहायचे. त्या दरम्यान पाहूया पंचांचा इशारा आणि फलंदाज नाबाद नॉट आऊट. तर 3 धावा मिळाल्यात आणि 3 धावांच्या माध्यमातून एकूण धावपलकात वाढ होते 11. 23ची लक्ष समोर असताना या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 11 धावा धावपलकावर आल्यात. आता समीकरण आपण पाहिलं तर अर्थातच पहिल्या षटकात 11 धावा म्हणजेच येणारी 3 षटकं आणि गरज आहे ती अर्थातच 12 धावांची. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. नवीन षटक घेऊन गोलंदाज उमेश नाईक यावेळी येत आहेत. एका बाजूला कामरान 4 चेंडूत 10 धावा ज्यांनी धावपलकार नोंदवल्या. अप्पू यांनी त्याला 7 दिले. 2 चेंडूत 1 धावीचे योगदान इथे दिले. क्षेत्रक्षमध्ये कोणताही बदल नाही. समोरच्या एंडकडून गोलंदाजीसाठी या आपण पाहत आहेत. गोलंदाज तयार उमेश नाईक. एक क्षेत्रक्षक जवळ ठेवलं आहे. अर्थातच आपण पाहतात शॉट मिडविकेटला ऑफ साईडला या ठिकाणी आपण पाहायला मिळतो. दरम्यान पहिला चेंडू या षटकातला बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. त्या गोलंदाज स्वतः जातो. सिलिम डाऊनला चेंडूला अडवतोय. 1 धाव धावपलकावर मिळते ती 12. अप्पू स्ट्राईकला येतोय. कमरांनी 5 चेंडूत 11 धावा धावपलकार नोंदवल्यात. अप्पू गणरी तयार असेल. उमेश नाईक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर जो यशस्वी गोलंदाज खरं तर आपण पाहिलं होतं मागच्या दोन्ही सामन्यामध्ये जयदुर्गा भादवड संघाचा. या ठिकाणी कट केलेल्या चेंडूला अर्थात चेंडू जातोय तो गली क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्रक्षक चेंडू येतील तोपर्यंत 1 धाव आणखीन धावपलकार इथे मिळते. अप्पूच्या धावसंख्येत वाढ झाली. 2 धावपलकार धावा येतात. 13. 10 धावांची फक्त गरज. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये. करेश म्हात्रे यांनी पहिल्या षटकात तब्बल धावा खर्च केल्या त्या 11 आणि 1 फलंदाजाला बाद कोणती सफलता मिळाली. दरम्यान पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतात आणि अशा प्रकारे आणखीन एक
धावेचे योगदान इथे मिळेल. 14 धावा तबलकावर. खरं तर छोट्या धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी केला जातो आहे, पण त्यावेळेला मात्र गोलंदाजी तेवढी प्रभावी वाटली नाही. ती अर्थातच पुन्हा एकदा जयदुर्गा बादवड संघाचे जे मागच्या 2 सामन्यात पाहायला मिळतं. हवेतून खेळला आहे, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येण्याचा प्रयत्न, झेल देखील इथे सुटतो आहे आणि फलंदाजाला मिळालं जीवदान ओव्हरथ्रो आणि तोपर्यंत अर्थात एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये. 2 धावा कामरान. 6 चेंडू 13 धावांचे योगदान. 16 धावा धावलकर आल्यात. 7 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये. उमेश नाईक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. अप्पू 3 चेंडू 2 धावांचे योगदान दिले. पुन्हा एकदा वळूया पुढच्या चेंडूसाठी. 55 डावीकडून उजव्या हाताने रिव्हर्सिव खेळण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला अडवणार तो अर्थात शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, परंतु तो पण 1 धाव सहजगत्या पूर्ण केली ती फलंदाजी. 1 धावाचे योगदान इथे मिळालं. धावफलकात पुन्हा एकदा वाढ होते. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 17. 6ची गरज आहे. 6ची गरज उमेश पुढच्या चेंडूसाठी. यावेळी 9 बॉलचा इशारा पंचांचा. चेंडू गेला आहे तो अर्थातच वाईडिश लॉंग ऑन आणि मिडवे क्षेत्रामध्ये. 9 बॉलचा इशारा. पुढचा चेंडू फ्री हिट. 19 धावा धावफलकावर. 4ची गरज आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये आणि अर्थातच एकतर्फी सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. अर्थातच RCC राया विजयाच्या मार्गावर. पुन्हा एकदा रिव्हर्सीचा फटका आणि या ठिकाणी आपण पाहतात हा चेंडू मात्र अर्थातच पाहायला मिळाला. चेंडू गेला तो अर्थात कव्हर पॉईंटच्या दिशेने आणि इथे हा विजयी फटकाबरोबर RCC राया संघ विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि जयदुर्गा भादवड बी संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघ एकमेकाला हस्तांतरण करतील. आजच्या रजनीमधला हा सामना शेवटचा सामना या ठिकाणी जिंकला आहे RC राया संघाने आणि अशा प्रकारे या ठिकाणी मात्र आजच्या या दिवसरात्र क्रिकेट स्पर्धेचा हा खेळ या ठिकाणी समाप्त होतो. उद्या पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत, पण तत्पूर्वी या सामन्याचा सामनावीर अप्पू या ठरतोय. ज्या अप्पूने तब्बल चांगली गोलंदाजी केली. 7 धावा देत 4 फलंदाजांना माघारी परतवलं. तर अप्पू या ठिकाणी सामन्याचा मानकरी. त्याला विनंती आपण यायचं आहे आणि मान्यवरचे शुभ असते त्याला या ठिकाणी सामन्याचा पारितोषिक देऊन इथे सन्मानित केलं जाईल. चल लाईट्स जरा बंद करा, समोरच्या लाईट्स बंद करा अशी नम्र विनंती. अप्पू याला विनंती आपण वेळ न दवडता या ठिकाणी यायचं आहे जिथे त्याला सामन्याचा मानकरी म्हणून